आपला हा कार्यक्रम इतका सुरळीतरित्या पारदांचा पुढाकार असतो. अनुश्री तन्मय पोळ, शिवधन्या सानिका मारुती शेडगे. हे आपल्या बाळाला दिलेले आहे. धन्यवाद दादा. टाळ्या होऊन जाऊ द्यात आपल्या या तान्या इथल्या तिथल्या बाळाचे. क्या बात है, क्या बात है. 1.5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही हा उपक्रम सुरू केला तेव्हा ही दादांची संकल्पना होती की आपण सगळ्या गरजू आणि ज्या गरीब घरातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी जे जे आपण नॉर्मल लोकांसाठी ज्या गोष्टी करतो ते प्रत्येक गरीब बाईच्या सुद्धा नशिबात ती गोष्ट असतात. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही हा उपक्रम सुरू केला आणि त्या उपक्रमाला आज 1.5 वर्ष पूर्ण झाले. तर दादांचं जे विजन होतं आणि दादांच्या सपोर्टमुळे आम्ही जे इम्प्लिमेंट केलं आणि जो प्रतिसाद आम्हाला मिळाला, आज आमचे 900 डिलिव्हरीज झाले, 2,500 वर आमचे रजिस्ट्रेशन झाले. म्हणून आम्हाला हा सोहळा साजरा करायचा होता. म्हणून दादाच्या हस्ते आम्हाला 5 अंगठ्या वाटायच्या होत्या, 200 पासबुक्स वाटायच्या होत्या, जे बचत स्कीम आम्ही सुरू केलेलं आहे. त्यामुळे दादांच्या वाढदिवसाचा हा सोहळा आम्हाला या पद्धतीने सेलिब्रेट करायचा. 900 महिलांच्या डिलिव्हरीज आमच्या उपक्रमातून झाल्या आणि ज्या बाकीच्या 800 महिला आल्या त्या खूप ऍडव्हान्स स्टेजमध्ये आमच्याकडे आल्या. त्यामुळे आम्ही डिलिव्हरीची रिस्क नाही घेतली त्यांच्या, पण आम्ही त्यांना प्रत्येकी 20,000 ते 25,000 देऊन त्यांना आर्थिक मदत केली. त्यांची सुखरूप डिलिव्हरी होती. सुखदा या फाउंडेशनच्या मार्फत तर पहिल्या महिन्यात समजा एखादी महिला आली तर पहिल्या दिवसापासून किंवा पहिल्या महिन्यापासून तिला लागणारे सगळे ब्लड टेस्ट, सगळे सोनोग्राफीज, तिचं खाणं पिणं, तिला लागणारी प्रत्येक गोष्ट आणि महिन्याच्या महिन्याला फॉलोअप, या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं बसत. म्हणजे बऱ्याच महिलांना विश्वास बसत नाही की असंही स्कीम कोथरूड सारख्या भागात कोणाला मिळू शकतात. आणि तेच नाही तर सगळे हॉस्पिटल्स ही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांची डिलिव्हरी होती, ते त्यांच्यासाठी स्वप्न आहे. सूर्यप्रभा हॉस्पिटलमध्ये त्यांना मोफत सगळ्या सुविधा मिळतात, तेही त्यांचं स्वप्न जे आम्ही पूर्ण केलं. आणि असे आमचे 900 डिलिव्हरीज. खरंच सगळ्यांना आपण करायला आवडेल. प्रत्येकाने जसं रोल मॉडेल आम्ही दादांच्या प्रभागात केलं तसं त्यांनी सुद्धा छोटं का होईना काहीतरी अशा गरीब लोकांसाठी करा. म्हणजे मोदीजींचं जे केंद्र धोरण आहे त्याची खरंच अंमलबजावणी फक्त दादा करतात. तर बाकीच्यांनीही हा उपक्रम बघावा आणि असं काहीतरी सुरू करावं त्यांच्या पद्धतीने. 3 वर्षापूर्वी किंवा 2.5 वर्षापूर्वी सती सुखदा नावाचा एक प्रकल्प सुरू केला, ज्यात आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महिलांनी दुसऱ्या महिन्याचं नाव नोंदवावं आणि 2 ते 9 सगळा खर्च, स्कॅनिंग, इंजेक्शन, औषधं, पौष्टिक खाणं ते डिलिव्हरीपर्यंत सगळ्याच गोष्टी डिलिव्हरीचा खर्च सहित सुखदातर्फे केल्या जातात. 900 बाळं गेल्या 2.5 वर्षात जन्माला आली या योजनेमध्ये. 900 बाळांना आम्ही पूर्ण खर्च देत नाही, पण त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवलं असेल त्याचे 20,000 देतो. 1800 बाळं जन्माला आली. आज त्यांच्या सगळ्यांचे आधार कार्ड आम्ही काढली, त्यांचं पोस्टातलं मोदीजींनी मुलींना जी देणगी दिलेली आहे ते खातं उघडलं, लेक लाडकी, की ज्यात आता आम्ही दरमहा 500 देणार आणि त्याच्या आईवडिलांनी 500 द्यायचे. तर ते 15 वर्षापर्यंत भरून 15 ते 21 न भरून 21ला 6 लाख मिळणार. या व्यतिरिक्त दरमहा आम्ही एक लॉटरी काढणार, त्याला 6,250 पोस्टात भरायला देणार आणि ते 6,250 15 वर्षामध्ये भरून 15 ते 21 न भरता 63 लाख मिळणार. आज 5 लहान मुलांना 2 सोन्याची लॉटरी काढून आम्ही दिली आणि 20 लहान मुलांना प्रत्येकी 2,000 रुपये लॉटरी काढून आम्ही दिले. हे सगळं प्रोत्साहन आहे की आमच्या सगळ्या माता भगिनी ज्या आहेत, त्या बहिणी, आमच्या बहिण्या, त्याची डिलिव्हरी स्मूथ व्हावी. ची मुलं आम्ही जन्माल्यानंतर दर शुक्रवारची मुलांची ओपीडी करतो. आता आम्ही मुलांना ऐकू येत नाही बऱ्याच वेळेला आणि ते उशिरा कळतं, मग ते ऐकू पण येत नाही, बोलत पण नाही. फार मोठा प्रॉब्लेम होतो. तर त्याचं चेकिंग सुरू करतोय, खर्च येतो. कोल्हापूरच्या आमच्या एक चांगल्या ताई त्यासाठी इथे येणार आणि सगळं चेकिंग करणार.